नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, माउंट किलिमांजारो हा ज्वालामुखीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? माउंट किलिमांजारो हा ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 टांझानिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, उत्तर अमेरिकेतील गवताळपट्टा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? उत्तर अमेरिकेमधला गवताळपट्टा हा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रेरीज या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, कापसाची काळी मृदा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? कापसाची काळी मृदा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रेगूर मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4, ब्लास्ट हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडतो? ब्लास्ट हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऊस या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, गोदावरी नदीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? गोदावरी नदीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1465 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, सिद्धेश्वर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सिद्धेश्वर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हिंगोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, पेपर निर्मिती कागद कारखाना नेपाळनगर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पेपर निर्मिती कागद कारखाना नेपाळनगर हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, देशामध्ये सर्वात जास्त साखर कारखाने खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? देशामध्ये सर्वात जास्त साखर कारखाने खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मासेमारी होते? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मासेमारी होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, अरवली या पर्वतामध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणता आहे? अरवली या पर्वतामध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुरु शिखर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, भारतामध्ये सर्वात दक्षिणेकडचे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये सर्वात दक्षिणेकडचे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, जगामध्ये सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र खालीलपैकी कोणतं आहे? जगामध्ये सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जपान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, अग्नी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे? अग्नी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अर्क या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, चंद्र या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? चंद्र या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हिमांशू या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शेवट या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, खडे चाळणे वाक्यप्रचार आपला योग्य अर्थ सांगायचा आहे। खडे चाळणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पराभूत करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, आज्ञावेताळ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? आज्ञावेताळ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अत्यंत रागीट मनुष्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21 बटाटा तंबाखू पगार हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? बटाटा तंबाखू पगार हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पोर्तुगीज भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 22 दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दास खालीलपैकी काय म्हणतात? दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दास खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उभयनवी अव्यय या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य कोणतं असेल? या ठिकाणी अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य खालीलपैकी कोणतं असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मी रस्त्याने जात असेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 24 त इ आ हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? त इ आ हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सप्तमी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 25 पितांबर हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? पितांबर हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कर्मधारय समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 26 आईने बाळाला निजवले आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ? महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एकूण 4 कृषी विद्यापीठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 30 वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी हाफकिन ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? हाफकिन ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचे उत्पन्न हे सर्वात जास्त काढले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा नदी खोरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण किती राज्यांना भेटलेली आहे? महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण किती राज्यांना भेटलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एकूण 6 राज्यांना या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 लक्ष्मी सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? लक्ष्मी सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भोगवती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन म्हणजे मेल्ट्रॉन यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 38 भारताची संसद खालीलपैकी योग्य आन्सर भारताची संसद खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भारताची संसद द्विग्रही या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 39 भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे कृष्णा आणि वेण्णा यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा आणि वेण्णा यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 माहुली सातारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 2 गोदावरी नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? गोदावरी नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 668 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 3 वेळवंडी नदीवरचे भाटघर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वेळवंडी नदीवरचे भाटघर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4 जायकवाडी धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हटले जाते? जायकवाडी धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नाथसागर जलाशय या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणती आहे? भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणती आहे? ती सन 1956 पासून कार्यरत झालेली आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अप्सरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 वनकुसवडे हा महाराष्ट्रामधला पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वनकुसवडे हा महाराष्ट्रामधला पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणती मृदा ही प्रामुख्याने आढळते? जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणती मृदा ही प्रामुख्याने आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जांभी मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 श्री विघ्नेश्वर हे अष्टविनायकाचे गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? श्री विघ्नेश्वर हे अष्टविनायकाचे गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ओझर पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 पन्हाळा हे महाराष्ट्रामध्ये थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पन्हाळा हे महाराष्ट्रामधील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 वज्रेश्वरी गणेशपुरी अकलोली ही गरम पाण्याची झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? वज्रेश्वरी गणेशपुरी अकलोली ही गरम पाण्याची झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नांदेड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1969 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 घारापुरी लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? घारापुरी लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 संत तुकडोजी महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? संत तुकडोजी महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मोजरी जिल्हा अमरावती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतामध्ये एकूण रेल्वे विभागापैकी महाराष्ट्रामध्ये एकूण किती विभाग आहेत? भारतामधील एकूण रेल्वे विभागापैकी महाराष्ट्रामध्ये एकूण रेल्वेचे किती विभाग आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 22 राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजगुरुनगर पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला आश्रम आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वर्धा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रामध्ये पहिले पुस्तकाचे गाव खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्रामध्ये पहिले पुस्तकाचे गाव खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भिलार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामधला सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 27 जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड राज्य या ठिकाणी
योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 चिल्का हे भारतामधले प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? चिल्का हे भारतामधले प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ओरिसा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भरतनाट्यम शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी कोणतं आहे? महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजघाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 गरबा व दांडिया हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? गरबा व दांडिया हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 अरबी समुद्राची राणी असे खालीलपैकी कोणत्या ठिकाणास म्हटले जाते? अरबी समुद्राची राणी असे खालीलपैकी कोणत्या ठिकाणास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोचीन केरळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 बंगालचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते? बंगालचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दामोदर नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 हल्दिया हे भारतामधले प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? हल्दिया हे भारतामधले प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधले बंदर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 वेम्बनाड हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? वेम्बनाड हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोरखपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 देशामधली पहिली तागगिरणी रिसरा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली होती? देशामधली पहिली तागगिरणी रिसरा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 नौदलामधले सर्वोच्च पद खालीलपैकी कोणतं आहे? नौदलामधले सर्वोच्च पद खालीलपैकी कोणते पद आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ॲडमिरल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी कोणते ठिकाण हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे? खालीलपैकी कोणते ठिकाण हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मधुबनी लोकचित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? मधुबनी हा लोककला चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बिहार राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वाराणसी हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? वाराणसी हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 मिनी खालीलपैकी कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? मिनी खालीलपैकी कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारतामधले लुहे वारे खालीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये वाहतात? भारतामधले लुहे वारे खालीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये वाहणारे वारे आहेत?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 उन्हाळा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 भारतामध्ये प्रसिद्ध रॉक गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? भारतामध्ये प्रसिद्ध रॉक गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चंदीगड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 बॅरन हा ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतो? बॅरन हा ज्वालामुखीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अंदमान व निकोबार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 भारताचे बिस्मार्क असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? भारताचे बिस्मार्क असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1985 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वैतरणा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असणारा वायू खालीलपैकी कोणता आहे? ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असणारा वायू खालीलपैकी कोणता वायू आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 भारतामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 माउंट अब्बू हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? माउंट अब्बू हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल.